शेती करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे रासायनिक निविष्ठा। या सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे रासायनिक खते। देशात शेतीसाठी लागणाऱ्या या रासायनिक खतांचं उत्पादन भारत सरकार करतं। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्षे रासायनिक खतांची आयात देखील होते। देशाच्या विक्रमी अन्नधान्य उत्पादनात मोठी भूमिका वठवलेल्या रासायनिक खतांच्या उत्पादनाची तसंच त्याच्या आयात निर्यातीची सध्याची स्थिती काय आहे याची सविस्तर माहिती केंद्रीय खते आणि रसायन मंत्री हंसराज अहिर यांच्याकडून जाणून घेण्याचा साम टीव्हीने प्रयत्न केलाय। त्यांच्याशी विशेष संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांनी। देशामध्ये रासायनिक खतांची काय स्थिती आहे आता सध्याच्या घडीला? आपल्या देशामध्ये प्रचंड प्रमाणात शेती क्षेत्र असल्यामुळे रासायनिक खताची गरज पाहता जी काही कमतरता जाणवत होती ती आता पूर्ण करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला या पूर्ततेकरता आयात करावं लागतं, युरिया आणि पोटॅश वगैरे। त्यामुळे यावर्षी आणि गेल्या वर्षी खतांची कमतरता पूर्णपणे संपुष्टात आली आणि यावर्षी तर अधिक खत उपलब्ध करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये सध्याच्या आमच्या सरकारला यश आलेलं आहे। सर, आयात आपण करतोय तर आकडेवारीत जर मांडायचं झालं तर हे प्रमाण किती आहे आकडेवारीत आयातीचं? देशामधले रासायनिक खतांकरता लागणारं रॉ मटेरियल जे आहे त्याच्यातील अधिकांश आपण आयातच करतो। मग पोटॅश असेल किंवा रॉक फॉस्फेट असेल, फॉस्फरस, त्यामध्ये गंध, सल्फरचं थोडं आपण आयात करतो, पण तो गॅस जे युरियाचा मेन त्याचा रॉ मटेरियल म्हणून यूज होतो तो तर आपल्याला आयातीवरच अधिकांश काम करावं लागतं आणि म्हणून आयात वस्तू आणि सोबतच त्या ठिकाणी तयार झालेला युरिया आपण जवळपास 80 ते 90 लाख टन आपण आयात करतो। पोटॅश तर आपण 100% आयात करतो, आपल्या देशात ते नाहीच आहे आणि हे सर्व आपण आयात करून देशाची गरज जी 310 लाख मेट्रिक टनाची आहे त्यापैकी आपण 22 मिलियन युरिया देशात आपण उत्पादन करतो। त्यामध्ये सरकारी उद्योग आहेत, त्यामध्ये काही सोसायटीज आहेत, इफको क्रिप्को सारख्या, आणि काही खाजगी आहेत ज्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत, टाटाचा पण त्यामध्ये प्रकल्प आहे। असे आपण खाजगी उद्योग करतात, असं आपण पूर्तता होत आहे। सर, देशामध्ये उत्पादन जे आहे या खतांचं हे वाढत आहे? मागणी वाढत आहे, उत्पादन वाढत आहे। त्यामध्ये विशेष करून आपण DAP आहे, PNK आहे, हे युरियाशिवायची जी खतं आहेत जी जमिनीला पोषकच सिद्ध होत असतात आणि ह्याची आता आम्ही वाढ केलेली आहे। SSP सारखं उत्पादन वाढी करता आम्ही लहान उद्योग देशामध्ये पुष्कळ लागत आहेत आणि युरियाशिवाय अन्य खतांचा वापर अधिक व्हावा हाही यामधला उद्देश आहे आणि देशाची गरज या अन्य उत्पादनातून आपण पूर्ण करीत आहोत। एक पोटॅश म्हटलं तर आपल्या देशामध्ये कुठं त्याची उपलब्धता नाही आहे, त्याचा अजून पाहिजे त्या प्रमाणात देशातील विविध क्षेत्रामध्ये रिसर्च झालेला नाही, शोध झालेला नाही असं माझं मत आहे। सर, मग आयात कुठून करतो आपण पोटॅश? हे सगळे आहेत, आपले रशिया आहे, बेलारूस आहे, स्वीडन आहे, आखाती देशातूनही आहे, या विविध भागातून आपण पोटॅश आयात करतो आणि आखाती देशातून ओमानसारखा देश आहे, आता इराणमध्ये आपण त्याबद्दल विचार करतोय की युरिया चीनमधून युरिया भारतामध्ये येतो, रशियामधून युरिया भारतात येतो आणि विविध क्षेत्रातून देशातून हा युरिया आपण 90 लाख टन आपण आणण्याचा प्रयत्न करतो। रासायनिक खतांमुळे देशामध्ये हरित क्रांती झाली असं आपण नेहमीच म्हणतो आहे, पण हेच रासायनिक खत आता शेतीसाठी धोकादायक बनत चाललं अशी एक चर्चा समोर येते आहे, आपलं मत काय? हा एक अतिवापर हा प्रकार घडला, त्यामध्ये ओव्हरडोस दिल्यामुळं हे सगळं नुकसान होत आहे। काही मोजक्या प्रमाणामध्ये खतांचा वापर केला असता, रासायनिक खतांचा, तर कदाचित ही स्थिती झाली नसती। हे खरं आहे की आज रासायनिक खत लोकांच्या जीवावर उठलेलं आहे। पंजाबसारख्या, हरियाणासारख्या देशाला पूर्ण धान्याची जी गरज आहे त्याच्यात अधिकांश या 2-3 राज्यातून आपल्या देशामध्ये धान्य पुरवठा होत होता। तिथल्या जमिनीत पार आता
उद्ध्वस्त झालेल्या म्हणायला हरकत नाही आहे. कारण अधिक युरियाचा वापर हा त्या ठिकाणी घातक ठरला आणि आज स्थिती अशी आहे आपण म्हटल्याप्रमाणे की युरिया अधिक वापरल्यामुळं जमिनीची पत ही फार घसरली, त्याच्यामध्ये विषाणू वाढलेले आहेत आणि जमिनीचा पाण्याचा जो स्तर आहे वॉटर टेबललाही त्याचा परिणाम झाला. आज दुर्दैवानं सांगावं लागतं की खतांमुळं हरियाणा आणि पंजाबमध्ये विशेष करून भूजल पाणी आपण पिऊ शकत नाही, इतकी वाईट स्थिती आहे. जागोजागी राज्य सरकारला आरो वॉटरचे स्टॉल लावावे लागले, लोकांना 5 पैसे 10 पैसे प्रमाणे पाणी द्यावं लागतं सरकारला ट्रीटमेंट करून. ही वाईट स्थिती या खतांच्या वापरामुळे झालेली आम्हाला दिसतं आहे. परंतु यावर आवश्यक तसं रिसर्च कालपर्यंत झालेलं नव्हतं. आम्ही मंत्रालयात बसून CPCBला आणि अन्य संस्थांना आम्ही लिहिलेले पत्र आहेत, त्यांचा रिपोर्ट तयार झालेला आहे. आणि दुर्दैवानं कृषी मंत्रालयाचं ICAR हे त्यांनी प्रभावीपणे काम करायला पाहिजे होतं. मी तर स्पष्ट करेन की कालपर्यंत त्यांनी प्रभावीपणे काम केलं नाही. फक्त जेव्हा ICARचं काम चांगलं झालं असतं तर खतांचा वापर पहिलेच कमी झाला असता. आता काय झालेलं आहे की एखादा व्यसनी मनुष्य असतो तसं पंजाबची जमीन व्यसनी झालेली आहे. तिथल्या शेतकऱ्यांना युरिया पाहिल्याशिवाय झोप येत नाही, ही स्थिती आहे. आणि म्हणून युरियाचा अधिक वापर झाल्यामुळं शेतीच्या जमिनीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, हे मला दिसून आलेलं आहे. आणि हे वापर कमी करण्याकरता आम्ही वेगवेगळे प्रयत्न चालू केलेले आहेत. सर, राज्यामध्ये सध्या प्रचंड अशी दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राचं काय धोरण आहे त्यांच्याप्रती, म्हणजे खतं त्यांना देण्याच्या संदर्भात? केंद्राकडून तर स्पष्ट आहे की फार चांगली बाब आम्ही निर्णय घेतला. देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी निर्देश दिल्याप्रमाणे खतांची कमतरता नको, उत्पादकता वाढवा, नीम कोटेड युरिया बनवण्याकरता आम्हाला स्पष्ट निर्देश होते. आणि सोबतच पुढील 4 वर्षापर्यंत आम्ही खतांचे भाव वाढवणार नाही ही घोषणा पण केली प्रधानमंत्र्यांनी स्वतःहून. तर आम्ही या स्थितीमध्ये मुकाबला करण्याकरता माझं मंत्रालय केंद्र सरकार प्रामाणिकपणे खतांचे 4 वर्ष भाव वाढवणार नाही हा निर्णय घेऊन चुकलेले आहे. आणि खतांची चांगली क्वालिटी व्हावी म्हणून खत हा युरिया नीम कोटेड करण्याचा निर्णय याकरता घेतला की त्या खतांचा गैरवापर होत होता, प्लेन युरियाचा इंडस्ट्रीमध्ये डायव्हर्ट होत होतं आणि शेतकऱ्यांच्या कमतरता भासत होती. आता हा युरिया नीम कोटेड केल्यामुळं अन्यत्र डायव्हर्शन होत नाही आणि डायव्हर्शन थांबल्यामुळं आता शेतकऱ्यांना उपलब्ध आहे. आणि असे निर्णय घेत असताना नीम कोटेडचा अर्थ असा आम्ही केलेला आहे की सगळ्या शेतकऱ्यांना या माध्यमातून आपल्या भारतीय जी शेतीची परंपरा होती, पद्धती होती, आपण निंबाच्या पाल्याचा वापर करत होतो, तर त्याचा एक त्यामध्ये पुन्हा आपण उपयोग करत आहोत. आणि कीटकनाशकाप्रमाणे नीम अर्थात लिंबाचा पाला हे सगळं उत्पादन आपण वापरत होतो, तो त्याचा एक थोडा फायदा जमिनीवर होईल असे एकूण भाव वाढवायचे नाही, उपलब्ध पूर्ण करून द्यायचं, कुठं शॉर्टेज नको. आणि सबसिडी ही कायम आहे. आता आपण विचारलं म्हणून सांगतो की सरकार किती प्रामाणिक आहे. हा युरिया कालपर्यंत 16,000 18,000 रुपये पर टन उत्पादन व्हायचं आणि आम्ही किंवा मागचं सरकार ते काही प्रमाणामध्ये सबसिडी देऊन लोकांना उपलब्ध करून देत होतं. आज युरियाचा जो उत्पादन खर्च आहे 30,000 ॲव्हरेज आहे पर टन. तरी आमच्या सरकारने निर्णय घेतला की पुढील 4 वर्षापर्यंत हा युरिया 5,300च्या वर द्यायचा नाही शेतकऱ्यांना. नीम कोटेड असेल तर त्यामध्ये थोडीशी वाढ आहे, 14 रुपये प्रति टन एवढं प्रति बॅग एवढीच वाढ केलेली आहे, बाकी काय वाढ केलेली नाही आहे ही प्रोसेसिंगमुळं. आणि अशा प्रकारे आपण 30,000 रुपये प्रति टनचा युरिया आपण शेतकऱ्यांना 5,300ला देत आहोत. सर, असे देशामध्ये किती शेतकरी असतील जे युरिया वापरतात अशा प्रकारचं किंवा रासायनिक खतं वापरतात? 100% शेतकरी युरिया वापरतात असं म्हणा हरकत नाही. 1-2% शेतकऱ्यांनी फक्त निर्णय घेतला आहे की ते बिचारे प्रयत्न करत आहेत की त्या ठिकाणी त्यांनी खतांचा म्हणजे रासायनिक खतांच्या ऐवजी आपलं खत वापरायचं. आणि शेणखत आहे, अन्य खत आहे, या सर्वांच्या माध्यमातून ते काम करत आहेत.
तर आमचंही मत असं आहे की दुर्दैवानं रासायनिक खतांच्या शिवाय दुसरं जे खत परंपरागत खतांची जी प्रक्रिया होते की त्यावर आमचं मंत्रालय काम करत नाही, त्यावर कृषी मंत्रालय काम करतं. म्हणून आमच्यापाशी आकडा असाच आहे की सरसकट शेतकरी हा युरियाचा आणि रासायनिक खताचा वापर करण्याकरता समोर आलेला आहे आणि जमिनीची पण सवय झाल्यासारखं झालेलं आहे. सर, आता थोड्या वेळापूर्वी आपण एक उल्लेख केला खतांच्या दर्जासंदर्भात. रासायनिक खतांचा दर्जा जो आपल्याकडे खत येते त्याचा दर्जा राहत नाही आणि ते दर्जेदार नाही आहे अशी एक शास्त्रज्ञांची ओरड असते, टीका असते, सर्वसामान्य लोकांचीही असते. हा दर्जा सुधारण्यासाठी काही प्रयत्न होणार आहेत? इथं एक स्पष्ट आहे की दर्जा हा विषय नाही आहे. दर्जा कमी जास्त आम्ही त्याला लॅबोरेटरीमध्ये पाठवून वगैरे आम्ही टेस्ट करू शकू, पण तशा तक्रारी आमच्यापाशी फार कमी आहेत. एकूण रासायनिक खतांचा वापर हा ऑर्गॅनिक खतांच्या तुलनेमध्ये हा घातक आहे. ऑर्गॅनिक खत बायो फर्टिलायझर आणि कंपोस्ट, गांडूळ खतसारखे, शेणखतसारखे ही उपयुक्तता जी आहे त्याच्यामध्ये जमिनीची पोषकता जी आहे ती फार चांगली होती. म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे की युरियासोबत, PNK सोबत, DAP सोबत, SSP सोबत हे आमचे खताचे उत्पादन आहेत, यांच्यासोबत आम्हाला पण ऑर्गॅनिक खतांचं, अन्य खतांचंही आमच्या मंत्रालयाशी जोडलं पाहिजे अशी आमची एक इच्छा आहे. त्यावर सरकार काय करेल तो करेल, पण हे सगळं एकत्र आल्यावर आम्ही काय करू शकतो की या दोघांना आम्ही जॉईन करू शकू, लिंकिंगही करता येईल आम्हाला आणि अशा प्रकारे युरियामुळे जे काही नुकसान होतं ते थांबवण्याकरता आम्ही त्यामध्ये ऑर्गॅनिक खत वापरण्याकरता कंपल्सरी करू शकतो.